तर विषय असा आहे, आमच्या घरात सवय पडून गेली. सवय अशी पडली की असं काम करायचं, आपलं अंगातलं घाम निघूपर्यंत काम करायचं, असलं काम करायचं नुसतं असा जीव नाकात येऊपर्यंत करायचं आणि थोडक्यात घालून टाकायचं. आता ती कामाला येते, मला पण माहीत आहे, मी पण कामाला जातोय, तिला पण माहीत आहे, मी तिला काय मदत करू शकणार नाही हे तिला पण माहीत आहे. तिथून येते, गाडीतनं उतरून आलो घरी, अशी किटकिट करते, असलं तोंड फुगवते. रात्री मी जेवण बनवत नाही म्हणून येऊन झोपले तिथं. पोरांनी भाजी बनवली, मग कोणी बनवले? कोणी बनवले? थांब की, उरडू नको त्रिशा. काय म्हणतोय तू? काय नेमकं तुला होतंय? काय नेमकं? घरी आलो तर तू तिथं कामावर असते, हसून करून निवांत पैकी असते, आणि इथं आलं घरी तर तुझं नेमकं तोंड तसं का होतंय बरं? भांडणं नेमकं कशा बरोबर काढते तू? कशामुळं भांडणं कशामुळं माहित नसेल. कीर 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 अय हळू आवाज, तुला तुझ्या व्हिडिओत आवाज वाढून बोलत जा म्हणतोय म्हणून इथं ओरडून बोलायले का काय? दिल का ना खाली राट म्हणजे एक काम. तुला काय वाटतंय तू जगा वेगळं करायली? ह्या बाया ज्या येतात कामाला त्या नाही करत काय घरी येऊन? हा, तुझी एकटी करायली काय? घरी आल्यानंतर भांडणं काढत एक तासभर त्रिशान आंघोळ करा असं बसली, केला का त्याला गन पावडर? कधी? आताच म्हणते की आता आलो मी आंघोळ करून आणि तिला कपडे घातले आणि पुन्हा ती दुसरंच कपडं घाल म्हणायला लागले. आणि कशी म्हणते, बाजारातनं माझ्या मुंबईतनं काकानं पाठवलंय. मुंबई म्हणले असं. त्रिशा, काकानं कुठून कपडे पाठवून दिलेत तुला? पाठवून द्यायला नाही, पण ती तशी म्हणाली, माझ्या काकानं मुंबईहून पाठवून दिलंय. आणि ती घाला ना, पण पुन्हा यानं आला मध्येच मला म्हणायला लागला, पप्पा माझ्या वया चोरीला गेल्यात, मला वही आणि विषय म्हणजे असं लिहून दे, म्हणजे मराठीची वेगळी वही, हिंदीची वेगळी वही असं करून दे. मग त्याला वही करून दिलो मी सगळ्या. आणि पुन्हा कपडे माझे ते वाळलेले नव्हते त्यामुळे पॅन्ट शोधून काढले आणि तिला इकडे ये म्हणतोय तर तिथं जाऊन अशी डोकावून दुसऱ्याकडे बघत बसली. आणि म्हणे तासभर झालं ना आंघोळ घालून आणि कपडे घातलेत काय हे काय ते काय पण निमित्त तुला वाटतंय ह्यांना तिघांना हँडल करत असतो मी. किती तर तोंडावर तिच्या काजळ लावलंय, डोळे लय भारी करते, असं करते असं. त्रिशा लय भारी करते असं. दादांनी रात्री, कल्याणच्या दादांनी मला म्हणजे असं काही एक विषय होता आणि त्यावर समजवत होते, तर मला त्यांनी अरे बाळा असं म्हटलं का, मला एवढं भारी वाटलं. बाळा म्हटलं ना, माझ्या डोळ्यातच पाणी आलं. कुणी एवढं प्रेमानं आपल्याला कधी बोललंच नाही. अरे असं नाही बाळा असं म्हटलं ना त्यांनी. मी इथंच बसलेलो होतो, इथंच मला रडूच यायला लागलं त्यांनी तसं म्हणलं. मन भरून आलं माझं इथं. हा बाळा, अरे बाळा असं म्हटलं ना, मला लय म्हणजे लयच आनंद झाला, लयच भारी वाटलं. मला सगळे भारी भेटल्यात, बायकोच चांगली नाही भेटली. माझ्या नशिबाला बायको चांगली, नवरे चांगली, माझ्या नशिबाला बायको चांगली नाही भेटली. तिथं तेवढं काम करून येतोय तरी पण हिचं जेवताना पण किरकिर, बनवताना किरकिर. मला सांगा कोणतं जेवण गोड लागेल बरं? व्हिडिओ मध्ये तसं जेवताना तरी भाकरी करताना सुकान तरी करत जा असं तू म्हणलास का? तू नाही तुम्ही पण मी जेवत भाकरी करताना सुकानच बोलते, बडबड करत होती. हा एक कमेंट होती, अगं तुझं स्वयंपाक करताना तरी शांत कर, अशी बडबड करून करते, कोणाच्या अंगाला लागेल, कोणाला गोड लागेल असं काहीतरी होती. बरोबर आहे, मला तेच म्हणायचंय.
जेवण बनवताना पण किरकिर. तिनं बनवती का नाही, मग तू बनवती का नाही, मग त्यात किरकिर कशामुळं करते. बनवायला पण बनवते आणि किरकिर खाऊ पण वाटत नाही. मी येऊन झोपलो होतो असाच, भाकरी तर बनवल्याच नाही, लाईट आली सत्य. म्हणजे हो का, माझ्या जीवाचा विचार नसतो. माझा बाप आहे, लेकर आहेत. लेकर ह्यो तर काही खात पण नाही, असा माकड तोंड्या आहे ह्यो, जेवत पण नाही. आणि काही जणांच्या कमेंट होत्या बरं काही, रोहन कसं आहे, रोहन एकदम फर्स्ट क्लास. पर तब्येतच वाढा ना हो त्याची, काय करावं काय माहिती. रोहन चंत्रिशाची तब्येतच वाढत नाही. मग ह्यो तर खात नाही, माझा बाप आहे तो उपाशी, ह्यो लेकर उपाशी. मग माझं मी झोपू शकतो असा पण, आणि त्यांना त्या काय खाणार ना, म्हणजे हिनं नाही बनवल्यावर. म्हणून मी मुद्दाम मी झोपलो आणि उगा असा टच करायचो ह्याला कोपऱ्यानं असा, म्हणजे तिला ती उठावी म्हणून. पर मला खरंच झोप लागली आणि त्यात कधी उठून जाऊन भाजी तिनं बनवली का या पोरांनी बनवली मला पण माहीत नाही, पण ते पोरं बनवत होते. तिला म्हणत होते तुमचं धुवून द्यावं काय, सगळंच करावं काय, आता तरी उठा की, असं तसं. आणि मग मी उठलो हळूच, नाही मी झोपलो होतो. पुन्हा रोहन आला माझ्याकडं आणि रोहन म्हणायला लागला पप्पा चल जेवायला चल. मी म्हटलं नाही मला भूक नाही. रडायला काय झालं तुला, कमेंट तशी आली म्हणून. बनवताना किरकिर करायचंच नाही, मग कशाला आली असती कमेंट. तिला सगळ्या चांगल्याच कमेंट येतात, ती पण कमेंट चांगलीच आहे. त्या ताई म्हणतात की स्वयंपाक बनवताना तरी शांत बनव की कशाला बडबड बडबड करते, जेवण गोड. कराय करते सगळं, मग बडबड बडबड कशामुळे करते. तिथनं कामावर नाही एकतर नाकात जीव आलेला असतोय, तिथं 10 जणांची बडबड. बायांना तिथं बडबड नसते, गड्यांना जास्त असते. तू करती ना, पण तुला करत नाही म्हणतोय काय, करती ना, मग करून पण का बडबड करती. माणसाला गोड तर लागू दे. मांडीवर पूर घे, रडू नको. मला जगूच दे ना ती. टोमना मार, हे मार, ते मार, असं बोल तसं बोल, चालूच. नुसता वैतागून सुटलोय मी. ती बाटली पिशवीत घालते रोज, मला वाटलं ती पिशवीतच असेल. तिथं पिकअप मध्ये ठेवून आली आणि इथं आल्यानंतर करायला लागली अजून बडबड. बाटली पण आणली नाही म्हणते, मला काय माहिती. आणि तशी सेम बॉटल दुसऱ्याकडं पण आहे. मग ती मध्ये आहे का नाही, मी कुठं बसतो वरती कॅबिन मध्ये, समोरून उतरून बाहेर येतो. मी गाडीत कशाला बघावं बॉटल हिनं घेतले का नाही. नको येऊ. हे असं असतं, खरं बोललं तर राग येतो. सतत रडायचं आणि करायचं. इकडे आत्याला गोड गोड पक्की द्या. तो काका बघायला मुंबईचा काका, मुंबई बम 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 बंबई बंबई आमक जम गई. हाय कर काकांना आत्यांना हाय कर की. हाय आत्या म्हण की. काका हाय. काका कसे आहेत तुम्ही. बाय करू नको ग. कसे आहेत तुम्ही म्हण. कसे आहेत तुम्ही म्हण की. चॉकलेट दे म्हण त्यांना. चॉकलेट दे की आत्या. पैसे दे की. तो आत्या काकांना आत्या तुला पैसे द्यायला. त्यांनी दिलं. काकांना दिलं. कुणी दिलं. आत्यानं. मला दे की ग. दे की ग बाय मला. हा हाट
दे की ग बाळ, खाईल तुला मी आता कुरकुर. मिशा टोचत्यात काय तुला? काय खायचंय तुला? खारे. चला रडायला लागली असं आहे. तिला कमेंट आलती ना तशी, चांगलीच कमेंट आहे ती. स्वयंपाक बनवताना बाईनं शांत राहावं. एवढ्या चांगल्या कमेंटला रडायचं असतंय काही कुठं? कमेंट मुळे नाही, माझं जीवाचं वजन कमालोय त्यामुळं मला तुझं ओझ तुला काही डोक्यावर घ्यायलोय काय मी ओझ घ्यायला? माझं वजन बाईक चांगली नाही, तुम्ही लई बोलता ती चांगला आहे. अगं मग बाहेरचे लोक मला किती प्रेमानं बोलतात, बाहेरची माणसं. आणि तू आता आपला दादा रात्री मला तसं नाही अरे बाळा असं म्हटलं ना, माझं मन भरून आलं. आणि तू किरकिर किरकिर किरकिर, माझं नशीबच गांडून त्याला काय भांडू आता. चला बाय.